सणाच्या काळात ग्राहक खरेदी करतात, ऑफर्स बघतात आणि सोशल मीडियावर सतत काहीतरी शोधत असतात। जर तुमचं ब्रँड तिथं दिसत नसेल तर तुम्ही एक मोठी संधी गमावत आहात, कारण लोक तुमचं ब्रँड पाहणार तरी कसं। आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक वेळी ग्राफिक डिझायनरला पैसे देणे शक्य होत नाही आणि स्वतः बनवायचं म्हटलं तर कसं सुरुवात करायचं हे समजत नाही आहे, कारण सण हे एक दिवसाचं असतं पण तुमचं नाव लोकांच्या मनात टिकायला हवं। चला त्यासाठी सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेक यूट्यूब चॅनलवर। मी तुम्हाला इथे अशा स्किल शिकवतो जे तुम्हाला दररोजच्या जीवनात आणि व्यवसायात कामी येतात। आजचा टॉपिक आहे सोशल मीडियावर तुमचा ब्रँड जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा, तेही सणाच्या निमित्तानं, आणि स्वतः पोस्ट कसे बनवायचं हे शिकवू। मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला हे समजणे गरजेचे आहे की हे महत्त्वाचे काय आहे। बघा, आपण जेव्हा दुकान उघडतो तेव्हा आपण बॅनर लावतो, पोस्टर, होल्डिंग्स लावतो का? कारण बाहेरूनच ग्राहकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती व्हावी म्हणून। मग जर तुम्हाला सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाची माहिती करून द्यायची असेल तर मग तुम्हाला पण सोशल मीडियावर असं डिजिटल बॅनर लावावं लागेल, तो म्हणजे तुमच्या व्यवसायाची पोस्ट। आणि सण हीच वेळ असते ब्रँड लक्षात राहण्याची, कारण लोक फॉरवर्ड करतात, सेलिब्रेट करतात आणि भावनिक असतात। जर या दिवशी तुमचं नाव, ब्रँड आणि ऑफर्स लोकांना दिसलं तर ट्रस्ट वाढतो आणि भविष्यात तेच लोक ग्राहक बनतात। त्यामुळे जर तुम्हाला पण तुमच्या व्यवसायाची सोशल मार्केटिंग करायची असेल तर मग तुम्हाला पण सुंदर आणि आकर्षक अशी पोस्ट बनवून त्यांना शेअर करावे लागणार आहे। त्यामुळे पोस्ट करणे फॉर्मल गोष्ट नाही, ती आजच्या काळाची गरज आहे आणि सोशली ग्रो करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। तर चला मग आपण सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगलवर यायचं आहे आणि कॅनवा टाईप करायचा। जर तुम्ही मोबाईलमधून बनवणार असाल तर सरळ गुगल प्ले स्टोअरमध्ये जा, मी तुम्हाला दाखवतो, आणि तिथं तुम्हाला कॅनवा नावाचा ॲप भेटेल मित्रांनो गुगल प्ले स्टोअरमध्ये। तिथून तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता। त्या ॲपच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही जे काम इथे लॅपटॉपच्या सहाय्याने दाखवत आहे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता। ते बघा मित्रांनो, तुमच्यासमोर असा कॅनवा ॲप दिसेल। समजा हे तुमचा मोबाईलमधला प्ले स्टोअर आहे तर तुमच्यासमोर असा कॅनवा नावाचा ॲप दिसेल। हे बघा मित्रांनो, 4.6 रेटिंग आहे ॲपची आणि 2.7 करोड लोक रिव्ह्यू दिलेले आहेत आणि कमीत कमी 50 करोडच्या वर लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे। कारण हे ॲप खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सोशली ग्रो करण्यासाठी, ऑनलाईन पोस्टर बनवण्यासाठी खूप लोक वापरतात आपल्या बिझनेससाठी। तर मित्रांनो, चला आपण मेन मुद्द्यावर आहे। तर तुम्ही गुगलवर यायचं आणि कॅनवा सर्च करायचं। जर तुम्ही लॅपटॉपने करत असाल, मोबाईलमध्ये करत असाल तर ॲप डाउनलोड करा। त्यानंतर तुम्हाला वेबसाईट उघडून घ्यायची आहे। वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला लॉग इन करण्यास सांगेल मित्रांनो। आता मी इथं ऑलरेडी लॉग इन आहे त्यामुळे मला सांगत नाही, तुम्हाला लॉग इन साइन अप करायला सांगेल, म्हणजे तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायला सांगेल या ॲपवर म्हणा किंवा या वेबसाईटवर म्हणा। तुम्हाला फक्त तुमच्या जीमेल अकाउंटसोबत ह्याला लिंक करायचं आहे। तुम्ही जीमेल अकाउंटसोबत लिंक केला की काम झालं तुमचं। आता बघा मित्रांनो, आता आपला जो मेन मुद्दा होता की सण, उत्सव, वारासाठी तुम्ही पोस्ट कसे तयार करायचे। मित्रांनो, अगोदर कॅनवावर हे ऑप्शन नव्हता, ठीक आहे मित्रांनो, हे ऑप्शन नव्हता, पण आता हा ऑप्शन आलेला आहे। इथं बघा मित्रांनो, आता उद्या अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयेसाठी इथं ऑलरेडी पोस्टर्स तयार केलेले आहेत। तसेच बुद्ध पौर्णिमासाठी सुद्धा ऑलरेडी तयार केलेले आहे। तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा काही पोस्टर्स आहेत। असेच बघा मित्रांनो, डिझाईनसाठी, मदर्स डेसाठी आहे, अजून इथं बघा सेलसाठी, समर सेलसाठी सुद्धा ऑलरेडी काही पोस्टर्स आहेत। त्यानंतर इथं बघा क्रिकेट रिलेटेड आहे, जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला क्रिकेट रिलेटेड शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा एखाद्या टीम रिलेटेड तर त्यासाठी सुद्धा आहे। मग इथं अदर गोष्टीचे आहेत। आता बघा मित्रांनो, आपला मेन मुद्दा आहे सणवार, ते तुम्हाला इथं भेटून जातील यामध्ये। आता उद्या अक्षय तृतीया आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं ऑलरेडी अक्षय तृतीयेचं दिसत आहे बघा मित्रांनो।
इथे बघा अशा भरपूर अशा सुंदर आणि आकर्षक डिझाईन तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला फक्त पोस्टर म्हणलात पोस्टर दिसेल, स्टेटससाठी व्हिडिओ म्हणलात व्हिडिओसुद्धा दिसेल, तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा दिसेल. मराठीत दिसेल, इंग्लिशमध्ये दिसेल, तुम्हाला ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे दिसेल. इथं बघा मित्रांनो, इथे एक ज्वेलरी शॉपसाठी अक्षय निमित्त ज्वेलरी म्हणजे सोन्याची खरेदी खूप लोक करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक व्यवस्थित सपरेट पोस्ट बनवलेला आहे बघा मित्रांनो, ज्वेलरी शॉपवाल्यांसाठी. असं तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी बनवू शकता. तुम्हाला फक्त काय करायचं नाही, 5 मिनिटाचं काम आहे. ऑलरेडी सगळं तयार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या व्यवसायाचं नाव आणि लोगो ॲड करायचं आहे मित्रांनो. फक्त एवढं सिम्पल काम आहे, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही करायचं नाही. एवढं चांगले सुंदर आहे बघा. इथं सुद्धा एका ज्वेलरी शॉपसाठी आहे बघा मित्रांनो. तर एवढं सुंदर आणि व्यवस्थित आहे बघा. इथं सुद्धा आहे. असे भरपूर पोस्ट आहेत. तुम्ही इथं जेवढं स्क्रोल कराल तेवढं तुमच्यासमोर येतच जातील. फक्त या सणासाठी नाही मित्रांनो, प्रत्येक जो पण सण येणार आहे त्याच्या 8 दिवस अगोदरपासून इथं तुम्हाला दिसायला लागतील. तुम्ही याचा वापर करून 8 दिवस अगोदरपासून तुमच्या सोशल अकाउंटवर, जसे की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, याच्यावर तुम्ही तुमचे पोस्ट शेअर करू शकता. ऑफर्स असतील, ऑफर्स शेअर करू शकता. हे सर्व काही तुम्ही इथं करू शकता. तर आपण आज 2 पोस्ट बघणार आहोत मित्रांनो. एक पाहूया की तुम्ही व्हिडिओ कसे एडिट करू शकता याच्यामधले ऑलरेडी जे असतील, आणि दुसरा म्हणजे आपण पाहूया की एखादी पोस्ट असेल तर ती कशी एडिट करायची. तर मित्रांनो, काय करायचं असते आपल्याला, कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादा ब्रँड म्हणून तुम्ही काम करता, तर काही जण काय करतात मित्रांनो, जे मुख्य शुभेच्छा द्यायचं असते ना, ते लहान करतात आणि त्यांच्या दुकानाचं नाव किंवा त्यांचा लोगो मोठं करतात. त्यांना काय वाटतं त्यामुळं की आपल्या दुकानाचा पोस्टर किंवा नाव मोठं दिसेल आणि लोकांच्या लक्षात राहील. एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा एखादा पोस्टर शुभेच्छाचा असतो तर ते लोक इतर लोकांना सुद्धा फॉरवर्ड करतात. जसे मी असेल तर माझ्या मित्रांना सुद्धा शेअर करेल व्हॉट्सअपवर, फेसबुकवर. तर समजा जर मी इथं एखादा मोठा लोगो लावला माझा बिझनेसचा आणि हे बाकी सगळं मी लहान केलं, तर मग इथं जो सणाचा इम्पॉर्टन्स आहे का, जो शुभेच्छाचा इम्पॉर्टन्स आहे तो गायब होऊन जाणार आणि फक्त तुमच्या दुकानाचे फोटो किंवा लोगो, नाव दिसणार. मग ते कशाला लोक शेअर करते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला पोस्ट बनवायचं आहे तर तुमचं नाव एकदम छोटं ठेवायचं आहे. नाव छोटं ठेवायचं आहे आणि लोगोसुद्धा छोटं. जेव्हा लोक पोस्टर बघतील, त्यांना आवडेल, आकर्षक वाटेल, त्यावेळेस ते स्वतःच पाहतील की हे पोस्टर कोणी बनवलेलं आहे किंवा कोणामार्फत आलेलं आहे. मग त्यावेळेस तुमच्या दुकानाचं नाव लक्षात राहील आणि ते अशा प्रकारे लक्षात राहील की ज्यावेळेस पण त्यांना तुमच्या, जसे की समजा आता तुमचं सोन्याचं दुकान असेल, तर ज्यावेळेस बी त्यांना सोन्याचं लक्षात येईल तर हा पोस्टर लक्षात येईल, किंवा अक्षय तृतीयेचं लक्षात येईल तर हा पोस्टर लक्षात येईल, आणि त्याच वेळेस तुमच्या दुकानाचं नावसुद्धा लक्षात येईल. तर अशा प्रकारे आता बघा मित्रांनो, आणि ते किती आकर्षक अशी पोस्ट तयार आहे. आता ही मी इंस्टाग्रामवर शेअर करू शकतो किंवा व्हॉट्सअपवर आपल्या स्टेटसला लावू शकतो किंवा ग्रुपवर इतर ठिकाणी सुद्धा शेअर करतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त हे जे आहे आता इथे इंग्लिशमध्ये, आपण याला मराठीतसुद्धा करू शकतो, बरोबर आहे. आणि तसंच इथं खाली आहे बघा मित्रांनो, आता हे सुद्धा आपण मराठीत करू शकतो. मग ह्या जागी आपण काय करू शकतो, आपल्या ब्रँडचं नाव. आता समजा मला माझ्या यूट्यूब चॅनलवरून मला शुभेच्छा द्यायच्या आहेत मित्रांनो, मी काय करेल, मी एकदम सोपं काम करले. आता तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे. तुम्ही जर मोबाईलमधून करत असाल तर तुम्ही मोबाईलमधून सुद्धा हे करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुमच्या व्यवसायाचा लोगो घ्यायचा आहे. समजा तुमच्या व्यवसायाचा लोगो नसेल, नाव असेल, ठीक आहे नाव घ्या. आता मी लोगो घेत आहे, समजा तुमचा लोगो नसेल तर सोडून टाका, मी तुम्हाला त्यासाठी सांगेन काय करायचं आहे. आता हे पहा, मी हा लोगो लहान केला आणि इथं वर लावला आणि हे थोडंसं मी याला काय केलं, लाईन दिली ज्यामुळे मी उठून दिसावं. ठीक आहे मित्र. आता हे जरा जास्त झालं, हे तुम्ही हे बघा झालं. आता मी ते काय करणार, हे सगळं काय करणार, थोडंसं वरती बरोबर, आणि ह्याला सुद्धा थोडं वरती करा. आता हे काय करणार, मी याला थोडं वरती करणार. आता बघा मित्रांनो, इथं आहे
इंग्लिशमध्ये, बरोबर. आता मी याला समजा मला आपल्या मराठी ऑडियन्स आहेत किंवा मराठी कस्टमर आहे, आपण महाराष्ट्रात करत आहोत, तर मग आपण इंग्लिशमध्ये कशाला, आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान करायला पाहिजे ना. तर आपण याला मराठीत करून टाकूया. त्यासाठी आपण काय करूया, ट्रान्सलेटरमध्ये जाऊया. तुम्ही मराठीतून कीबोर्ड असेल तुमचा, जो मोबाईलचा कीबोर्ड असेल, मोबाईलमधून मराठी करा आणि वापरा, त्यात काय नाही. आता माझ्या जवळ इथं मी लॅपटॉपमधून करत आहे म्हणून मी इथं करत आहे मित्रांनो. आता ही जरा काहीतरी हा आहे आपला अक्षय तृतीय. तर मी आलो इथं आणि इथं काय केलं, अक्षय तृतीय केलं. आता बघा मित्रांनो, जो आकर्षकपणा होता तो निघून गेला, कारण तो फॉन्ट आकर्षक होता, बरोबर आहे. मग आपण आता इथे काय करणार, तर आपण काय करणार, इथं फॉन्टवर क्लिक करणार. तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा असा ऑप्शन दिसेल. एवढंच की तो वरती दिसत आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये इथं खाली दिसणार आहे पोस्टरच्या बघा. ठीक आहे मित्रांनो. आता मी इथं काय करणार, देवनागरी सर्च करणार. तुम्ही सुद्धा देवनागरी सर्च करणार. आता मी देवनागरी सर्च केल्यावर बघा इथं मी भरपूर असे फॉन्ट्स आहेत. आता मी यामधला एखादा चांगला असा फॉन्ट शोधून घेणार, ठीक आहे. आणि मी त्याला व्यवस्थित डिझाईन करू. तर मी इथं पाहत आहे एखादा चांगला असा फॉन्ट मला दिसत आहे का, कारण तो जो इंग्लिशमधला फॉन्ट होता हा बघा, हा छान आहे. तरी आपण अजून पाहूया, कारण इथे भरपूर तुम्हाला असे फॉन्ट्स भेटून जातील जे की तुम्ही हा सुद्धा छान आहे बघा, वापरू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही पाहू शकता. आता इथं बघा अजून खूप सारे आहेत. जसं खाली स्क्रोल करत चाललो आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तसं अजून जास्तीचे फॉन्ट्स मला दिसत नाही, बरोबर आहे. हा जरा छान आहे मित्रांनो. आता मी याला काय करणार आहे, थोडं बोल्ड करणार आहे. याला मी सिलेक्ट केलं आणि बोल्ड केलं. हे पहा आता किती सुंदर. आता जर ह्याला मला अजून थोडं आकर्षक करायचं असलं तर मी काय करणार, ह्याला डिलीट करणार आणि ह्याला थोडंसं असं जवळ करून ह्याला मोठं करणार. हे जसंच मोठं झालं मी याला इथं ठेवणार आणि अशाच प्रकारे मी हे जे केलं होतं कॉपी त्याला इथे पेस्ट करून. आता बघा आता कसं दिसत आहे. हां आता कसं दिसत आहे. आता मी इथे काय करणार आहे, अक्षय तृतीय हार्दिक शुभेच्छा. एक मित्रांनो, हे मराठी टायपिंगचं हार्दिक शुभेच्छा, बरोबर. तर मी काय करणार आहे, या दोन्हीला घेणार आहे आणि याला थोडंसं वरती करणार आहे आणि याला काय करणार आहे, एकदम लहान करून इथे टाकणार. बघा मित्रांनो किती सुंदर दिसलं. आता फक्त काय केलं आपण, फक्त आपल्या बिझनेसचं नाव लावलेलं आहे आणि थोडंसं त्याला कलर काय केलं, इंग्लिशचे म्हणजे जे नाव होतं आपण त्याला काय केलं, थोडंसं आपण याला हे करून टाकलो की ज्यामुळे ते उठून दिसेल आपण, बरोबर आहे. बस तुम्हाला सुद्धा एवढंच करायचं मित्रांनो, काहीच करायचं नाही. फक्त थोडंसं उठून असेच थोडं तुमच्या डोक्यात जेवढी क्रिएटिव्हिटी येईल मित्रांनो, जर नाही आली तरी ऑलरेडी जो असतोच आपल्यापाशी तो तुम्ही वापरू शकता. असं काही नाही की तुम्हाला बदल करायलाच हवं असं काही ठरवलेलं नाही. ते तुमच्या ऑलरेडी डिपेंड आहे की तुम्ही किती स्किल तुम्ही लावता. जसं तुम्ही करत जाल मित्रांनो तसं तुम्हाला याचा अनुभव येत जाईल आणि तुम्ही चांगले आकर्षक अशी सुबक काय म्हणतात डिझाईन तयार करू शकता आणि इतर लोकांना सुद्धा ते पाठवू शकता, ज्यामुळे तुमची एंगेजमेंट वाढेल मित्रांनो. हे बघा आता किती व्यवस्थित दिसत आहे. आता हे काहीतरी इंग्लिशमध्ये आहे, आपण याला मराठीत करू. आपल्याला आपल्या भाषेचा गर्व असायला हवा, बरोबर आहे ना मित्रांनो. हा दिव्य दिवस तुमच्या आशांचा नूतनीकरण करो, तुमचा आत्मा बळकट करो आणि तुम्हाला नवीन संधीचा आशीर्वाद देतो. यापेक्षा आपण काय करूया मित्रांनो, एखादा शोधूया अक्षय तृतीय मराठी विशेष.
ते जरा इंग्लिशमधलं ट्रान्सलेट केलं तर वेगळंच काहीतरी येते. अक्षय तृतीयेला खास मराठी शुभेच्छा. अक्षय तृतीयेचे सण बुधवारी त्या मला तो प्रत्येक हो पूर्ण न राहू अपूर्ण. हे छान आहे बघा मित्रांनो. आपण काय करूया, याला कॉपी करूया आणि इथे येऊ पेस्ट करूया. आता बघा कसं दिसत. आता याला मी थोडं काय करणार आहे, बोल्ड करूया. एक मिनिट याला आपण काय करूया, थोडं बोल्ड करूया आणि ह्याचे थोडे. आता सांगा मित्रांनो, आता कसं वाटतं तुम्हाला. आता काय राहिलं आपल्याला, फक्त आपल्या व्यवसायाचं नाव टाकायचं. आता वर लोगो लावलात मित्रांनो. जर तुमच्याजवळ लोगो असेल तुम्ही लोगो लावा, नसेल तर काय करायचं नाही मित्रांनो. आता जसं मी इथं आलो आणि हा टेक्स्ट घेतला आहे मित्रांनो. तुम्ही सध्या असं एखादा टेक्स्ट लिहा आणि इथे करा. आता मी आपल्या यूट्यूबचं नाव टाकतो मित्रांनो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाका. गावाला नाव टाकू मित्रांनो. मी इथं आलो आणि ह्यालाच मी डुप्लिकेट करून घेतो आणि इथं लिहितो टेकी. ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये लिहितो मित्रांनो, कारण तो माझा ब्रँड थीम आहे. असं नाही की मला मराठी भाषेचं हे नाही, पण हा माझा ब्रँड थीम असल्यामुळे मी वापरतो आहे मित्रांनो. दुसरं काय आहे तर तेवढंच. मी ह्याला करणार ग्रीन. नाही एक मिनिट मित्रांनो. हे झाला ग्रीन आणि हे झाला ब्लू. आता बघा मित्रांनो, इथे मी खूप मोठं ठेवलं आहे. तुम्ही एवढं मोठं ठेवायचं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ह्याला काय करायचं, एकदम स्मॉलमध्ये करून टाकायचं. एवढं मोठं ठेवायचं नाही कधी आहे मित्रांनो. जेवढं छोटं होईल तेवढं लहान करायचं मित्रांनो. तुम्हाला तुमच्या ब्रँडचं नाव दिसायला पाहिजे. असे नाही की तुम्ही एवढं लहान कराल की ते तुमचं नावच नाही दिसतं. असं करू नका मित्रांनो. आता इथं बघा मित्रांनो, तुम्हाला साईज निवडायचे सुद्धा ऑप्शन आहे, बरोबर आहे. तुम्ही इथून व्यवस्थित तो साईज करू शकता. आता मी इथं 30 केलेला आहे मित्रांनो, 30 पिक्सेल. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या पोस्टरवर जी सूट करेल ते तुम्ही करू शकता. आता मी इथं गावाला टेकलेलं मित्रांनो. आता मी काय करणार, इथं एक सेपरेटर लावणार मित्रांनो. का म्हणजे हे कसं वाटत आहे बघा, असं डायरेक्ट काहीतरी आणू. तर यासाठी आपण काय करूया, एक सेपरेटर. हे काहीतरी वेगळं काय, ग्राफिक्समध्ये जाऊया. नाही हे ना, लाईन्समध्ये इथं अशी एखादी स्मिथ. हे छान आहे म्हणता. हे काय करूया आपण, आणि याचा कलर काय करूया आपण, थोडा डार्क करूया जेणेकरून. आता बघा ना, ते आकर्षक, सुबक आणि ब्रँड. आता बघा किती व्यवस्थित दिसत आहे मित्रांनो. आता जर मी ह्याला मोठं केलं, हे बघा काय वाटते तुम्हाला. आता किती सुंदर ही पोस्ट जर मी इंस्टाग्रामवर कुठेही शेअर करू शकतो. बा ही पोस्ट मी कुठेही शेअर करू शकतो मित्रांनो. आता बघा, असंच जर मी हा लोगो इथं न लावता मी हा लोगो इथं सुद्धा नेऊ शकतो. मी हा लोगो इथं सुद्धा लावू शकतो. याला थोडं वर करेन मी. त्यासाठी ह्या दोन्हीला थोडं वाढून द्या, कारण त्या लोगोसोबत ते व्यवस्थित दिसायला हवं. ठीक आहे. याला थोडं लहान करेन. बघा मित्रांनो, आता किती व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे तुम्ही एकदम आकर्षक अशी सोशल मीडिया पोस्ट बनवू शकता. आता ही झाली पोस्टची गोष्ट. आता आपण व्हिडिओ कसं बनवणार, तर आपण अशाच एखादी टेम्पलेट बनवणार मित्रांनो. जसे की आता हे पहा मित्रांनो, ही एक चांगली टेम्पलेट आहे, बरोबर आहे. तर आपण काय करूया, हिला ओपन करूया आणि कस्टमाइज टेम्पलेट याच्यावर क्लिक करूया. आता इथं ऑलरेडी सगळं झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, थोडं चेंजेस करायचं आहे. थोडं म्हणजे काय, जे आपण तिथं केलो तेच करायचं आहे. फक्त इथं फरक एवढा आहे की तुम्हाला ॲनिमेशन लावायचं.
बस तेवढं. हा व्हिडिओ होता ना? नक्की हो, व्हिडिओ होता. जेव्हा कस्टमाइज करायला हा मित्रांनो, तर तुम्हाला हे ओपन करायचं आहे आणि जसंच तुम्ही ओपन कराल आपण काय करूया, आपण त्याच प्रकारे आपण फक्त इथे बदल करूया. जसे की आता मी हे सगळं लिहित बसत नाही मित्रांनो, तुम्ही लिहित बसा, कारण व्हिडिओ खूप लांब होईल मित्रांनो. जर मी लिहित बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल. मी त्यासाठी काय करेन, सर्वात अगोदर काय करेन, ह्याचा कलर घेऊया आपण मित्रांनो, कारण हे कलर छान दिसेल. तर आपण इथं अगोदर घेऊया आणि हे कलर कॉपी करूया, बरोबर. त्यामुळं अजून छान दिसेल. मग ह्या अक्षय तृतीया आपण काढून बाजूला ठेवूया तोपर्यंत नेता. मग त्या ह्याच्यात अक्षय तृतीया लिहूया. हे हॅपी आपण हॅपी म्हणत नाही, आपण हार्दिक शुभेच्छा म्हणतो. तुम्ही सुद्धा तुमच्यानुसार ठेवा. आपण काय करायचं, मग त्या अक्षरात अक्षय तृतीया ठेवूया आणि ते छोट्या अक्षरात तृतीय ठेवूया, बरोबर. आणि ह्याला सेंटर करूया, हे आपण हे करूया. आता हे जरा जास्तच छोटं होतं आहे, मोठं होतं आहे, आपण याचं थोडं लहान करूया. तर आपल्याला हार्दिक शुभेच्छा सुद्धा लिहायचं, त्याने ते इंग्लिशमध्ये वर लिहिलं, आपल्याला इथं खाली लिहायचं. याला वर करूया. आता आपल्याचं हार्दिक शुभेच्छा आहे मित्रांनो. कुठं गेलं, हां हे घेऊया आपण आणि याला आणूया इथं आणि हार्दिक शुभेच्छा आपण इथं ॲड करूया, बरोबर आहे. याला आपण थोडंसं खाली करूया आणि ह्याला थोडंसं खाली करून सेंटरला ॲड करूया आणि ह्याचं सुद्धा आपण काय करूया, कलर चेंज करूया. ठीक आहे मित्रांनो, अजून इथं आपण खाली अजून इंग्लिशमध्ये दिसत आहे, आपण ह्याला अजून पुन्हा कॉपी करूया, इथे या आणि इथं टाकू आणि याला थोडंसं लांब करूया आणि इथं आपण आपली ब्रँडिंग करूया मित्रांनो. आता कारण आपण सर्व काही केलो तर आपल्याला आपला हे सुद्धा दाखवायचं आहे. हां, आता बघा मित्रांनो, आता आपण जर याला प्ले केलो तर ह्याला आपण थोडंसं इफेक्ट लावूया मित्रांनो. इथे काय करायचं, तुम्हाला असं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवर जायचं आहे. ॲनिमेशनवर गेल्यावर तुम्हाला काय ऑप्शन दिसतात, बघा मित्रांनो, वेगवेगळे ऑप्शन दिसतात तुम्हाला, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. आता तुम्हाला असंच निवडायचं आहे की ज्यामुळे हे इतर गोष्टी पण छान दिसतील, सगळ्यांसोबत व्यवस्थित अटॅच केलं, असं काहीतरी घ्या मित्रांनो. आता मी इथे एखादं व्यवस्थित असं पाहून घेतो. हे मला छान वाटलं आहे मित्रांनो, तर मी ह्याला ठेवतो मित्रांनो. अशाच प्रकारे ह्याला सुद्धा मी हे करून घेतो. आता आपण पाहूया आणि ह्या दोन्हीला आपल्याला ह्याला सुद्धा करायचं आहे ना, ह्याला काढ एक मिनिट. तर आपलं ब्रँडचं नाव ना, तर असं होईल की अगोदर आपल्या ब्रँडचं नाव दिसेल आणि पोस्टर नंतर दिसेल, असं नको व्हायला. आपण काय करूया, हे छान आहे बघा. आता बघा मित्रांनो, मी जर याला प्ले केलो, किती व्यवस्थित आकर्षक असा व्हिडिओ तयार झाला. आता हे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता, स्टेटसला ठेवू शकता. जर कोणाला आवडलं तर ते सुद्धा नक्की ठेवतील, कारण तुमचा ब्रँडचं नाव खाली दिसत आहे. जे महत्त्वाचं जो टॉपिक आहे, अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, हे सर्वांना दिसत आहे आणि लोक हे शेअर करतात. ह्याच्यासोबत सुद्धा तुमचा ब्रँड अवेअरनेस वाढेल आणि जेव्हा लोकांना हे आवडेल त्यावेळेस ते लोकसुद्धा हे डाउनलोड करतील आणि तुमचं नावसुद्धा वाचतील, त्यामुळे ते लोकांच्या लक्षात राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, मी ते तुम्हाला सांगतो. एक दिवस सणाच्या पोस्टसाठी कॅनवा वापरलात, मग रोज का नाही? दररोज एक मोटिवेशन कोट, ऑफर, फीडबॅक पोस्ट, टिप्स यासारख्या अनेक पोस्ट बनवू शकता तुम्ही.
आणि शेअर करू शकता, ज्यामुळे हळूहळू लोक तुमचं ब्रँड ओळखू लागतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. आणि लक्षात ठेवा, हे फक्त स्वतःसाठीच नाही, तुम्ही इतर व्यवसायासाठी देखील पोस्ट तयार करून पैसे कमवू शकता. जसे फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, ब्रँडिंग, सगळ्याची सुरुवात इथूनच होऊ शकते. तर मंडळी, कॅनवा हे पॉवरफुल टूल आणि फ्री टूल आहे, ज्याचा योग्य वापर केला तर ब्रँड निर्माण होतो. मला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच डिजिटल टिप्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचा सबस्क्राईब आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आणि तुम्ही कॅनवा वापरून कोणत्या व्यवसायासाठी पोस्ट बनवाल नक्की खाली कॉमेंटमध्ये मला सांगा, मी तुम्हाला अजून त्याबद्दल टिप्स देईन. तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन टॉपिकसोबत. आणि जाण्यापूर्वी अजून एकदा सांगतो, सण हे एक दिवसाचे असतात, पण तुमचं नाव लोकांच्या मनात टिकायला हवं. चला मग त्यासाठी आजपासून सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.